माझ्या विनंतीला मान देऊन, म्हणजे मी हा सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मी तेव्हाच ठरवलेलं की याचा जेव्हा पहिला लुक लॉन्च होईल त्यावेळेला मी सलीम साहेबांच्या हस्तेच याचा पहिला लुक लॉन्च करेन. कारण एक तर माझा आदर्श आहे ॲज अ लेखक म्हणून पण, आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण. कारण त्यांचं बिईंग ह्युमन जे काही चालवतात म्हणजे मला, त्यामुळे मला यांच्या इतका आयडियल माणूस ह्या लॉन्चसाठी कुणीच नसता. आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. ह्या नवीन पॉलिटिकल सिनारिओमध्ये आशिषजी माझे खरंच एक धडाडीचा नेता, म्हणजे आपण म्हणतो ना नुसतं काही बोलणारे असतात आणि करणारे असतात. त्यात आशिषजी करणाऱ्यांमध्ये. सदाजी म्हणजे मी प्रभादेवीला राहतो तेव्हापासून तिकडचे आमदार आहेत, आणि आज हे इतकं छान आजी आजोबांचं उद्यान करण्यामागे त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे, आणि त्यांनी इथे येऊन मला खरंच एक प्रोत्साहन दिलेलं आहे. हा सिनेमा मी केला जुनं फर्निचर म्हणजे आपण म्हणतो हे तर आठवतंय तुझा माणूस क्रॉस करता कुठे असं गेला आणि तो हे चालेल पुराणा फर्निचर, ते माझ्या असं डोक्यात राहिलं. पण मला वाटतं की लोकांना जुनं फर्निचर म्हणतात, जुन्या फर्निचरची व्हॅल्यू काय आहे हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. हा सिनेमा माझ्या एक्सपिरियन्समधनं लिहिलेला आहे. आज मी जेव्हा माझे आई किंवा बाबा दोघे नाही आहेत, पण ज्यावेळेला मी त्यांचा विचार करतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण त्यांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं. मुलं वाईट नसतात, पण बऱ्याचशा वेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टीत ना त्यांना खूप हर्ट करत असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, ते आई वडील गेल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे ते कुठेतरी मला ह्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट करायचं होतं. आणि हा सिनेमा खऱ्या अर्थाने तुमचा आहे, म्हणजे माझाही. मी पण आता जवळजवळ सिनियर सिटीजनच्या ह्याच्यामध्येच आहे, त्यामुळे हा आपला सिनेमा असं म्हणायला मला हरकत नाही. आणि हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की कोणातरी घेऊ ॲक्टर म्हणून, पण आयत्या वेळेला तो हिंदीत ना मी मराठीत करायचं ठरवलं. मग आता आयत्या वेळेला कोण तारखा देईल, परत तो सिनेमा पुढे जाईल म्हणून मीच करायचं ठरवलं. आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी, कारण माझ्यातल्या ॲक्टरचं हे झालं म्हणून नाही. मला असं वाटलं की तो ज्या पोटतिडकीने मी सांगू शकतो ना तेवढं, कारण मी लिहिला होता. तर ॲक्टिंगमध्ये कदाचित 19-20 असेल, पण माझं इंटेन्सिटी पुढे कमी पडणार नाही. आणि आज त्या पिक्चरचा पहिला लुक आहे. काही दिवसापूर्वीच आपण एक कुठेतरी बघितलेलं की एक मँगलोरमध्ये एका बाईनी आपल्या 87 वर्षाच्या सासऱ्याला अशा काठीने बदललेला त्याचा व्हिडिओ आला, आणि ते कोणाला कधीच लक्षात आलं नसतं. लक्षात आलं कारण तिकडे CCTV चालू होता. त्या वृद्ध गृहस्थाच्या मुलींनी ते पाहिला, ती कंप्लेंट केली, त्या बाईला अरेस्ट झाला. त्याच्याही आधी काही दिवस एक मुलगा आपल्या आईला वरती घेऊन गेला, गच्चीवरती कोण ढकलून दिलं, सांगितलं, ती पडली. हे का होतंय? आज या देशात जवळजवळ 18 मिलियन म्हणजे 1,80,00,000 बेघर सिनियर सिटीजन्स आहेत, आणि हा प्रॉब्लेम वाढतच चालला. कित्येक वेळा असं होतं की लोक घेऊन येतात VT स्टेशनला वडिलांना, आणि बसवतात, पाणी घेऊन येतो म्हणतात, तिकडे सोडून निघून जातात. अबॅन्डनमेंट ऑफ सिनियर सिटीजन्स एवढं प्रचंड वाढलं आहे. समवेअर कुठेतरी या पिक्चरमधनं मला थोडं लोकांना सांगायचं वाटतं की थोडे सेन्सिटिव्ह व्हा बरं. आणि ह्या लोकांना हेही सांगायचं वाटतं की आपण म्हणतो की 70 नंतर तुम्ही, आय थिंक 70 इज द न्यू यंग. म्हणजे मला नाही वाटत कोणी बिल गेट्सला जुनं फर्निचर मिळेल, किंवा नारायण मूर्तींना जुनं फर्निचर मिळेल, किंवा आपल्या पंतप्रधानांना कुठे जुनं फर्निचर मिळेल. दिस इज द एज. हा एक्सपिरियन्स आहे, आणि तो एक्सपिरियन्स आपल्या इतका चांगला आपल्याला कधी मिळणार मौका की वी शेअर देअर एक्सपिरियन्सेस. म्हणून हा सिनेमा. तर मला आमच्या निर्मात्यांना बोलवायचं आहे, यतीन या. हा सिनेमा करताना मला काही कळलं नव्हतं. सिनेमा लिहिला आणि यतीननी लगेच, म्हणजे तो वाचला, मी त्याला पाठवला, तो वाचल्यावर तो म्हणाला चला कार्यक्रम. हा आणि आमचा अजून एक निर्माता आहे जो स्टेजवर येत नाही, त्यांनी मला अग्री केलं की तू डिरेक्ट कर, माझी काही हरकत नाही. तो म्हणजे सत्य मांजरेकर. सत्य
म्हणजे मी त्याला म्हटलं मी लिहिलंय करू का काम, तर म्हणाला ओके चल हरकत नाही. त्याने माझी एक स्क्रीन टेस्ट घेतली आणि त्याने मला काम करू दिलं. मला मंचावर माझे जे आर्टिस्ट आहेत त्यांना बोलवायचं. पहिली म्हणजे तुझं नाही बोललं तर मला रात्री घरी जायचं. मेधा मांजरेकर या. एक मुलगी ही जेव्हा ऑस्ट्रेलियावरून आलेली तेव्हा मला विरुद्ध नावाच्या सिनेमात म्हटलं घेतलेली. ह्या सिनेमामध्ये मला आजकालचं काय झालंय थोडंसं मला ते तिथे खूप नमूद करावंसं वाटतं. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये फिरतो, बऱ्याचशा थोड्याशा अशा अपर क्लास मराठी मुली ज्या कुठेतरी बाहेर शिकून आल्या आहेत किंवा त्यांना ना मराठी शुद्ध बोलायला थोडीशी लाज वाटते. ते थोडंसं, आणि मी त्यांना भेटलो तर ते मराठीत बोलतच नाही, इंग्लिशमध्येच बोलतात. पण थोडंसं आहे. आणि मग ते मला कुठेतरी ते बसलेलं. मला ह्या पिक्चरमधली जी हिरोईन बाई होती ती थोडीशी फफ मराठी बोलणारी हिरोईन बाई होती. आणि अनुषाही हिने करायला लागलं नाही तिला, पण ती आयुष्यभर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे ते मला करेक्ट ते कॅरेक्टर मिळालं आणि तिने खूपच सुंदर काम केलं. उपेंद्र लिमये माझा खूपच जवळचा जुना मित्र, नेचर का ऍक्टर नाही, याच्यात तो माणसाची भूमिका करतोय.